नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या अगोदरच्या लेक्चरमध्ये निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनबद्दल माहिती घेत असताना निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन हे कोणत्या सिच्युएशनमध्ये लागू पडतं हे आपण बघितलं. त्याची डेफिनेशन पाहिली आपण, त्याचा मीन डिराईव्ह केलेला आहे, व्हेरियन्स कसा काढायचा तेही आपण पाहिलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचं PGF प्रोबॅबिलिटी जनरेटिंग फंक्शन कसं डिराईव्ह करायचं, ते काय असतं हे आपण बघणार आहोत. त्यानंतर निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनची ॲडिटिव्ह प्रॉपर्टी आपण पाहणार आहोत. निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचं रिकरन्स रिलेशन आपण पाहणार आहोत. तर हे बघत असताना आपल्याला माहिती आहे की PGF प्रोबॅबिलिटी जनरेटिंग फंक्शन हे जेव्हा आपण काढतो त्यावेळेला आपलं रँडम व्हेरिएबल x हे जे आपण कन्सिडर केलेलं आहे ते रँडम व्हेरिएबल काय होतं, इथं निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन फॉलो करते विथ पॅरामीटर k अँड p. आता आपल्याला माहिती आहे की बाय डेफिनेशन PGF आपण कसं डिनोट करतो, तर PGF ऑफ x दॅट इज रँडम व्हेरिएबल x इज डिनोटेड बाय px ऑफ s असं आपण ते डिनोट करतो. आणि बाय डेफिनेशन px ऑफ s इज नथिंग बट द एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ s रेज टू x. डेफिनेशननुसार आपण PGF एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ s रेज टू x आहे असं आपण म्हणतो. आता एक्सपेक्टेशन ऑफ फंक्शन ऑफ रँडम व्हेरिएबलनुसार आपण एक्सपेक्टेशनचा फॉर्म्युला इथं लिहिला, समेशन ओव्हर x s रेज टू x इंटू p ऑफ x. आता नेक्स्ट लाईनला आपण काय करतोय, ह्या पर्टिक्युलर डिस्ट्रीब्युशन निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन जे आहे त्यासाठी एक्सची जी रेंज आहे ती आपण समेशनला लिहितोय. म्हणजे समेशन आपल्याला कुठून कुठपर्यंत घ्यायचं आहे, तर पुढच्या फंक्शनचं समेशन घ्यायचं आहे आपल्याला. तर एक्सची व्हॅल्यू 0 टाकून ते इन्फिनिटीपर्यंत ह्या सगळ्या व्हॅल्यू टाकून त्या सगळ्याची आपल्याला बेरीज घ्यायची आहे. म्हणजे समेशन ओव्हर एक्स रनिंग फ्रॉम 0 टू इन्फिनिटी s रेज टू x x प्लस k मायनस 1 cx p रेज टू k q रेज टू x. हे पुढं आपण जे लिहिलं आहे ते PMF आहे निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन्स. आता यामध्ये q रेज टू x आणि s रेज टू x या दोन्ही टर्मचा जी पॉवर आहे ती सेम आहे, त्यामुळे त्यांचा बेस आपण एकत्रित लिहून त्यांची पॉवर कॉमनली लिहू शकतो. आणि p रेज टू k जो आहे तो p रेज टू k मध्ये एक्सची कुठलीच टर्म नसल्या कारणानं तो p रेज टू k आपण समेशनच्या बाहेर घेऊ शकतो. त्यामुळे आपल्याला पुढची टर्म जी मिळते ती पुढची टर्म कशी मिळणार, समेशन ओव्हर x रनिंग फ्रॉम 0 टू इन्फिनिटी qs रेज टू x x प्लस k मायनस 1 cx अशा पद्धतीनं आपल्याला ती मिळेल. आता मी काय करतोय नेक्स्ट लाईनला, तर एक्सच्या ज्या प्रत्येक व्हॅल्यू आहेत 0 पासून इन्फिनिटीपर्यंत त्या प्रत्येक व्हॅल्यू मी ह्या काय करणार आहे फंक्शनमध्ये पुट करून ती समेशन लिहिणार आहे. म्हणजे इथं ही एक्सची प्रत्येक व्हॅल्यू आहे ती प्रत्येक व्हॅल्यू प्रत्येक टर्ममध्ये ती काय होणार मग पुट होणार. इथं पहिल्यांदा इथं काय केलं मी 0 व्हॅल्यू पुट केली, 0 प्लस k मायनस 1 c0, जिथं जिथं एक्स आहे तिथं मी काय करतोय 0 पुट करतोय, qs रेज टू 0 प्लस आता इथं एक्सची व्हॅल्यू 1 पुट होऊन येणार, इथं 1 प्लस k मायनस 1 c1 qs रेज टू 1, तसंच प्लस एक्सची व्हॅल्यू 2 पुट होणार, 2 प्लस k मायनस 1 c2 qs रेज टू 2 प्लस डॉट 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 म्हणजे सो ऑन. अशाच पद्धतीनं पुढच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या अशा आपण पुट करणार. ही सिरीज मी लिहिली. आता ही सिरीज मी जर ज्यावेळेला सिम्प्लिफाय करतो त्यावेळेला ही जी पहिली टर्म मला मिळते, पहिल्या टर्मची व्हॅल्यू मला 1च मिळते, कारण कोणतंही कॉम्बिनेशन 0 कॉम्बिनेशन कशाचंही 0 कॉम्बिनेशन आणि qs रेज टू 0 ह्याची टर्म मला 1च मिळणार आहे. 1 इंटू 1 दॅट इज 1. त्यानंतर दुसऱ्या टर्ममधलं जे कॉम्बिनेशन आहे ते +1 आणि -1 कॅन्सल होईल आणि KC1ची व्हॅल्यू ऑलवेज इक्वल टू k आणि qs रेज टू 1 दॅट इज ऑलवेज q इंटू s. त्यानंतर पुढची जी टर्म आहे ती पुढची टर्म जी आहे
त्या पुढच्या टर्मचं जे सिम्प्लिफिकेशन येणार आहे तर ते तुम्ही बघितलं करून, तर +2 अँड -1 दॅट इज अ +1 राहणार आहे. त्यामुळे k+1 C2QS⁻²+ पुढं त्या पद्धतीनं जे काय सिम्प्लिफिकेशन होईल त्या पद्धतीने त्या टर्म येतील. आता ही सिम्प्लिफाय करून आलेली सिरीज जर आपण बघितली, ही लिहिलेली खाली, तर ती सिरीज हे कुणाचं एक्सपान्शन आहे आपण ह्याच्यामध्ये बघितलंय जॉमेट्रिक डिस्ट्रीब्यूशन शिकत असताना. तर हे 1 - QS⁻⁻k चं एक्सपान्शन आहे. ते बायनॉमियल एक्सपान्शन असल्यास आहे ते. त्यामुळं आपण त्या सिरीजबद्दल काय करू शकतो, 1 - QS⁻⁻k लिहू शकतो. आणि अगोदरचा जो कॉन्स्टंट p⁻k आहे तो तसाच आलेला आहे. त्यामुळे मला PGFची व्हॅल्यू जी मिळेल ती PGFची व्हॅल्यू p⁻k × 1 - QS⁻⁻k म्हणजे ब्रॅकेट ⁻k आहे. 1 - QS⁻⁻k अशा पद्धतीने मला काय मिळेल, PGF ऑफ निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन मिळेल. आता हे जे PGF आहे ते पुढं मला ॲडिटिव्ह प्रॉपर्टी वगैरे प्रूव्ह करण्यासाठी उपयोगी पडतं. प्रत्येक डिस्ट्रीब्युशनसाठी हे PGF असं आपल्याला युनिक पद्धतीनं मिळतं. त्यामुळं नेक्स्ट जे आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे ते रिकरन्स रिलेशन प्रूव्ह करायचं आहे. तर रिकरन्स रिलेशन म्हणजे काय असतं, तर दोन सक्सेसिव्ह प्रोबॅबिलिटीजमध्ये काय रिलेशन आहे, दोन सक्सेसिव्ह प्रोबॅबिलिटीज जर आपल्याला काढायच्या असतील अगोदरच्या प्रोबॅबिलिटीवरून, म्हणजे आत्ताच्या x=0 वरून x=1 ची प्रोबॅबिलिटी जर आपल्याला काढायची असेल, म्हणजे हे x=0 आणि x=1 दीज आर टू सक्सेसिव्ह व्हॅल्यूज. तर ह्या दोन सक्सेसिव्ह व्हॅल्यूज वापरून आपल्याला जर काय करायचे आहे, मोठ्या व्हॅल्यूची, रँडम व्हेरिएबलच्या मोठ्या व्हॅल्यूची प्रोबॅबिलिटी जर आपल्याला काढायची आहे तर त्यावेळेला आपण ते रिलेशन वापरतो. मग त्या रिलेशनचं थेरॉटिकल रिलेशन काय, रिलेशन काढत असताना थेरॉटिकल रिलेशन काय हे आपल्याला जर बघायचं असेल तर आपण कशा पद्धतीने ते डिराईव्ह करतो बघा. तर आपल्याला माहिती आहे की आपला रँडम व्हेरिएबल x निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन फॉलो करतोय विथ पॅरामीटर k अँड p. त्यामुळं आपण त्याचं PMF जे लिहितोय ते PMF अशा पद्धतीने लिहितोय, p ऑफ x x+k-1 cx p⁻k q⁻x. त्याला इक्वेशन 1 म्हणालो. त्याची रेंज ॲज युजल जी निगेटिव्ह बायनॉमियलची आहे त्या पद्धतीनेच आहे. आता ह्या PMF मध्ये मी काय करतोय, x=x+1 पुट करतोय. त्यामुळे मला मग ह्यामध्ये xच्या ठिकाणी x+1 पुट केल्यामुळे काय मिळेल, तर p ऑफ x+1 इज इक्वल टू x+1 + k-1 cx+1 p⁻k q⁻x+1. आता हे सिम्प्लिफाय केल्यानंतर इथला +1 आणि -1 कॅन्सल होईल. त्यामुळे मला काय मिळेल, x+k cx+1 × p⁻k q⁻x+1. ह्याला इक्वेशन 2 म्हटलो मी. आता ह्या इक्वेशन 2ला इक्वेशन 1 मी डिवाइड करतोय नेक्स्ट लाईनला. तर मला काय मिळेल बघा, डिवायडिंग इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. आता मी पहिल्यांदा इथं लिहिताना ते डिवाइड करताना न्यूमरेटरमध्ये मी लिहिलेली आहे इक्वेशन 2 लिहिलेलं आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये इक्वेशन 1 लिहिलेलं आहे. इथं = I साइन. त्यामुळं नेक्स्ट लाईनला मी काय केलं, हे जे कॉम्बिनेशन आहे ते कॉम्बिनेशन मी काय केलं, तर फॅक्टोरियलच्या फॉर्मॅटमध्ये सिम्प्लिफाय केलं. हे पण कॉम्बिनेशन फॅक्टोरियलच्या फॉर्मॅटमध्ये मी सिम्प्लिफाय करून लिहितोय. ओके. आता तुम्ही म्हणाल हे असं का आलं, तर हे जे न्यूमरेटरचं आहे ते न्यूमरेटरचं तसंच लिहिलं आहे, फक्त डिनॉमिनेटरचं जे कॉम्बिनेशन आहे ते डिनॉमिनेटर इथं न्यूमरेटरला येणार, त्या पद्धतीनं ते मी लिहिलेलं आहे. त्यामुळं न्यूमरेटरचं जे कॉम्बिनेशन आहे त्यामध्ये x+k फॅक्टोरियल अपॉन x+1 फॅक्टोरियल इंटू k-1 फॅक्टोरियल. आता k-1 का आलं, तर x+k - x+1 केल्यानंतर जे मिळतं ते k-1 आपल्याला फॅक्टोरियल मिळणार आहे. म्हणजे NCR इज इक्वल टू n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल इंटू n - r फॅक्टोरियल. त्याच फॉर्म्युल्यामध्ये पुट करून हे लिहिलं आहे. आता हे जे डिनॉमिनेटर
जे आहे कॉम्बिनेशन, ते डिनॉमिनेटरचं कॉम्बिनेशन न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर ह्या फॉर्मॅटमधलं असल्या कारणानं इथला जो काही डिनॉमिनेटर असेल तो न्यूमरेटरला येईल. तो इथं आला आहे न्यूमरेटरला, म्हणजे एक्स फॅक्टोरियल इंटू के मायनस वन फॅक्टोरियल अपॉन एक्स प्लस के मायनस वन फॅक्टोरियल इंटू पी रेस टू के कॅन्सल होईल, क्यू रेस टू एक्स कॅन्सल होईल, क्यू रेस टू जो एक आहे 1 तो फक्त क्यू इथं येईल. बाकी आता हे कॉम्बिनेशन जे आहे ते सिम्प्लिफाय करून एकमेकाला कॅन्सल करू शकतो आपण. हा जो एक्स प्लस के फॅक्टोरियल आहे तो एक्स प्लस के फॅक्टोरियल मी काय करणार तर सिम्प्लिफाय करणार एक्स प्लस के इंटू एक्स प्लस के मायनस वन फॅक्टोरियलमध्ये, आणि हा एक्स फॅक्टोरियल तसाच इथं हा के मायनस वन फॅक्टोरियल आहे, इथला के मायनस फॅक्टोरियल फक्त कॅन्सल होईल, त्यामुळे न्यूमरेटरचा एक्स फॅक्टोरियल इथं येईल. आणि हा जो एक्स प्लस वन फॅक्टोरियल आहे तो एक्स प्लस वन इंटू एक्स फॅक्टोरियल असा मी स्प्लिट केला. त्यामुळं आता इथं जो एक्स प्लस के मायनस वन फॅक्टोरियल आहे न्यूमरेटरचा तो डिनॉमिनेटरच्या एक्स प्लस के मायनस वन फॅक्टोरियलला कॅन्सल होईल. हा एक्स फॅक्टोरियल आणि हा एक्स फॅक्टोरियल इथं कॅन्सल होईल. फक्त मग शिल्लक काय राहील एक्स प्लस के अपॉन एक्स प्लस वन इंटू क्यू ही टर्म फक्त शिल्लक राहील. मग इकडचा डिनॉमिनेटरला जो पी ऑफ एक्स आहे तो इकडं मल्टिप्लायर येईल. त्यामुळे मला जे रिकरन्स रिलेशन मिळेल फायनल ते कसं मिळेल पी ऑफ एक्स प्लस वन इज इक्वल टू एक्स प्लस के अपॉन एक्स प्लस वन इंटू क्यू इंटू पी ऑफ एक्स अशा पद्धतीने ते मला मिळेल. दिस इज नथिंग बट दी रिकरन्स रिलेशन ऑफ निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. आता हे आपण कसं वापरायचं सक्सेसिव्ह प्रॉपर्टीज काढण्यासाठी कसं काढणार आपण तर ते काढत असताना आपण पहिल्यांदा काय करणार एक्स इक्वल टू 0 ही व्हॅल्यू पी एम एफमध्ये पुट करणार निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनच्या, आणि पी एम एफमध्ये पुट केल्यानंतर मला प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 0 त्यावरून मिळेल. ती किती मिळेल 0 व्हॅल्यू पी एम एफमध्ये पुट केल्यानंतर एक्स इक्वल टू 0 व्हॅल्यू तर मला पी रेस टू के अशी व्हॅल्यू प्रोबॅबिलिटी ऑफ 0 मिळेल. आता ह्या प्रोबॅबिलिटी ऑफ 0 वरून मला प्रोबॅबिलिटी ऑफ 1 जर काढायची असेल म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 1 काढायची असेल तर मी काय करणार तर मी जे रिकरन्स रिलेशन फाइंड केले त्या रिकरन्स रिलेशनमध्ये मी काय करणार एक्स इक्वल टू 0 व्हॅल्यू पुट करणार. एक्स इक्वल टू 0 व्हॅल्यू मी जर रिकरन्स रिलेशनमध्ये पुट केली तर मला काय मिळेल प्रोबॅबिलिटी ऑफ 0 प्लस 1 0 प्लस के अपॉन 0 प्लस 1 इंटू क्यू इंटू पी ऑफ 0 अशी मिळेल. आता ह्यामध्ये के अपॉन 1 म्हणजेच के इंटू क्यू इंटू पी ऑफ 0. आता पी ऑफ 0 किती आहे तर पी रेस टू के आहे. त्यामुळे मला फायनली काय मिळेल प्रोबॅबिलिटी ऑफ 1 तर के क्यू इंटू पी रेस टू के अशा पद्धतीनं मिळेल. मग नेक्स्ट जर मला प्रोबॅबिलिटी ऑफ 2 काढायची असेल म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 2 त्यावेळेला मी काय करणार तर रिकरन्स रिलेशनमध्ये एक्स इक्वल टू 1 पुट करणार आणि सिम्प्लिफाय करणार, मला त्या पद्धतीने ते मिळेल. तसंच प्रोबॅबिलिटी ऑफ 3 काढायची असेल तर मी काय करणार रिकरन्स रिलेशनमध्ये एक्स इक्वल टू 2 व्हॅल्यू पुट करणार आणि प्रोबॅबिलिटी ऑफ 3 ची व्हॅल्यू काढणार, आणि अशाच पद्धतीनं पुढच्या प्रोबॅबिलिटीसुद्धा काढत जाणार मी हायर प्रोबॅबिलिटीज लोअर प्रोबॅबिलिटीजवरून. सो in this way we can use the recurrence relation. तर नेक्स्ट आपल्याला ॲडिटिव्ह प्रॉपर्टी ऑफ निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन बघायची आहे. ॲडिटिव्ह प्रॉपर्टी बघत असताना आपल्याला त्याचं पहिल्यांदा स्टेटमेंट जे आहे ते स्टेटमेंट आपण बघणार आहोत. ती स्टेटमेंट काय तर इफ एक्स अँड वाय आर 2 इंडिपेंडंट निगेटिव्ह बायनॉमियल व्हेरिएट्स with parameters k1 तर इथं आपले x आणि y हे दोन इंडिपेंडंट निगेटिव्ह बायनॉमियल व्हेरिएट्स आहेत विथ पॅरामीटर्स k1p अँड k2p रिस्पेक्टिव्हली. आणि मग आपल्याला त्या दोन्ही रँडम व्हेरिएबलच्या ॲडिशनचं जे डिस्ट्रीब्युशन आहे एक्स प्लस वाय ते सुद्धा काय तर निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनच आहे विथ पॅरामीटर
K1 प्लस K2 आणि P. अशा पद्धतीनं दोन इंडिपेंडंट आणि सेम डिस्ट्रीब्युशन असणाऱ्या रँडम व्हेरिएबलच्या ॲडिशनचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते पण सेमच डिस्ट्रीब्युशन फॉलो करत असेल तर दॅट इज द ॲडिटिव्ह प्रॉपर्टी. सिम्बॉलिकली आपण कसं लिहू शकतो, एक्स फॉलोज निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन with parameter k1p and y follows negative binomial distribution with k2p. Also x and y independent, then x plus y follows a negative binomial distribution with parameter k1 plus k2 and p. आता आपल्याला याचं प्रूफ बघायचं आहे. याचं प्रूफ बघत असताना आपल्याला इथं त्याच्या PGFचा वापर होणार आहे. तर आता याचा PGFचा वापर करत असताना आपण काय करणार, तर आपल्याला माहिती आहे की आपलं जे पहिलं व्हेरिएबल आहे ते पहिलं व्हेरिएबल काय करते, निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन फॉलो करते. आता इथं एक्स जो आहे त्याचं PGF काय, तर p रेस टू k1 इंटू 1 मायनस QS रेस टू मायनस k1. तसंच y पण निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन फॉलो करतोय विथ पॅरामीटर k2 अँड p. त्यामुळे त्याचं जे PGF आहे त्याचं PGF काय मिळेल, PYS इज इक्वल टू p रेस टू k2 इंटू 1 मायनस QS रेस टू मायनस k2. मग आता आपल्याला काय करायचं आहे, हे दोन्ही जे रँडम व्हेरिएबल आहेत x आणि y याच्या ॲडिशनचं डिस्ट्रीब्युशन फाइंड करायचं आहे, प्रोव्हाइडेड दॅट x अँड y आर इंडिपेंडंट. म्हणजे एक्स प्लस वायचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला फाइंड करायचं आहे. त्या एक्स प्लस वायला मी इथं झेड म्हणतोय. आता हे डिस्ट्रीब्युशन याचं फाइंड करत असताना आपण काय करणार, ह्याचं PGF काढणार आणि ते PGF कोणत्या डिस्ट्रीब्युशन सारखं दिसतंय त्याच्यावरून म्हणणार की त्याचं डिस्ट्रीब्युशन ते आहे. ज्या डिस्ट्रीब्युशन सारखं दिसेल ते डिस्ट्रीब्युशन त्याचं आहे असं आपण म्हणणार. त्यामुळे आपल्याला ह्याचं काय काढावं लागेल, PGF काढावं लागेल. म्हणजेच आपल्याला PGF ऑफ Z दॅट इज इक्वल टू PZ ऑफ S आणि दॅट इज एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ S रेस टू Z. आता S रेस टू Z आपण लिहित असताना Z म्हणजेच काय आहे आपला, तर x प्लस वाय आहे. त्यामुळे मी तिथं लिहिला x प्लस वाय झेडच्या ठिकाणी. आता आपण पॉवरची ॲडिशन कधी घेतो, ज्या वेळा त्याचा बेस सेपरेट असेल त्यावेळा. मग इथं मी काय केलं, त्याचा बेस सेपरेट करून लिहिला एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ S रेस टू x इंटू S रेस टू वाय. आता हे काय, दोन वेगवेगळ्या फंक्शन, दोन वेगळ्या रँडम व्हेरिएबलच्या फंक्शनच्या मल्टिप्लिकेशनचं एक्सपेक्टेशन आहे. त्यामुळे हे जॉईंट एक्सपेक्टेशन इज इक्वल टू देअर सेपरेट एक्सपेक्टेशन्स. कधी असणार, ज्यावेळा एक्स अँड वाय इंडिपेंडंट असतील त्यावेळेला. मग इथं एक्स अँड वाय इंडिपेंडंट आहेत त्यामुळे आपण यांचे सेपरेट एक्सपेक्टेशन्स घेऊ शकतो. हे आपल्या एक्सपेक्टेशनच्या थेरमनुसार आहे BSc भाग 1 मधल्या. मग एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ S रेस टू x इंटू एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ S रेस टू वाय. आता एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ S रेस टू x म्हणजेच PGF आहे आपलं एक्सचं, दॅट इज PX ऑफ S इंटू PY ऑफ S. म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ S रेस टू वाय काय आहे, तर PGF ऑफ y आहे. त्यामुळे PY ऑफ S आपण तिथं लिहू शकतो. ओके, मग आपण काय करणार, PX ऑफ Sच्या ठिकाणी PX ऑफ S ची व्हॅल्यू, PGF ऑफ X ची व्हॅल्यू पुट केली, P रेस टू K1 इंटू 1 मायनस QS रेस टू मायनस K1. आणि PY ऑफ Sच्या ठिकाणी व्हॅल्यू काय पुट केली, तर त्याच्या वायच्या PGF ची व्हॅल्यू पुट केली, P रेस टू K2 इंटू 1 मायनस QS रेस टू मायनस K2. आता इथं ज्यांचे ज्यांचे बेस सेम आहेत ते सेम बेस इथं ज्यांचा बेस सेम आहे, म्हणजे P हा बेस सेम आहे, त्यांच्या पॉवरची आपण काय घेणार, इथं ॲडिशन घेणार. P रेस टू K1 प्लस K2 आणि 1 मायनस QS हा जो बेस आहे त्यांच्या पॉवरची पण ॲडिशन घेणार. त्याचा जो मायनस आहे तो आपण ब्रॅकेटच्या बाहेर घेऊ. त्यामुळे ब्रॅकेटमध्ये K1 प्लस K2 असं आपल्याला मिळेल. आता ते K1 प्लस K2 जे आहे त्याला आपण K डॅश असं जर म्हटलं तर आपल्याला जे PGF मिळेल ते P रेस टू K डॅश इंटू 1 मायनस QS रेस टू मायनस K डॅश अशा पद्धतीचं ते आपल्याला मिळणार आहे. आता तुम्ही ह्या झेडच्या PGF कडे जर पाहिलं
तर झेडचं पी जी एफ जे आहे ते पी जी एफ आपल्याला निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनच्या पी जी एफ सारखंच दिसतंय, फक्त पॅरामीटर त्याचा के डॅश आणि पी असणार आहे. म्हणजेच आर एच एस इज अ पी जी एफ ऑफ निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर के डॅश अँड पी. It means that Z follows negative binomial distribution with parameter K dash and P. म्हणजेच X plus Y follows negative binomial distribution with parameter K dash. K dash म्हणजेच काय, K1 plus K2 आहे, म्हणून K1 plus K2, P. So this is a additive property of negative binomial distribution. Okay. So नेक्स्ट जे आहे ते निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन ॲज अ सम ऑफ आय आय डी जॉमेट्रिक रँडम व्हेरिएबल्स. म्हणजे आय आय डी जॉमेट्रिक रँडम व्हेरिएबलची जर आपण सम घेतली तर ती सम निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन फॉलो करते असं आपल्याला हा रिझल्ट सांगतो. तर हा रिझल्ट जो आपल्याला प्रूव्ह करायचा आहे तो रिझल्ट प्रूव्ह करत असताना आपण सेम ॲडिटिव्ह प्रॉपर्टी जशी प्रूव्ह केली त्याच पद्धतीनं आपण हे प्रूव्ह करणार आहोत. तर याचं स्टेटमेंट काय आहे, तर सपोज x1, x2, डॉट 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 xk आर आय आय डीचा अर्थ काय, इंडिपेंडंट अँड आयडेंटिकली डिस्ट्रीब्युटेड. आय डी रँडम व्हेरिएबल्स हॅव्हिंग geometric distribution with parameter p, then the distribution of sum, that is summation xi, I running from 1 to k, follows negative binomial distribution with parameter k and p. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आता हे प्रूव्ह करत असताना आपल्याकडं जी व्हेरिएबल दिली आहेत ती कुठली व्हेरिएबल आहेत, x1 हे एक व्हेरिएबल आहे, x2 एक व्हेरिएबल आहे, असे xk असे k व्हेरिएबल आहेत. प्रत्येक व्हेरिएबल काय करते तर जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशन फॉलो करते विथ पॅरामीटर पी, हे आपल्याला माहिती आहे. आणि काय माहिती आहे तर हे सगळे जे व्हेरिएबल आहेत x1, x2 सो ऑन xk, तर हे सगळे व्हेरिएबल काय आहेत, इंडिपेंडंट आहेत. त्यामुळे आता त्या सगळ्या व्हेरिएबलची सम जी आहे म्हणजे समेशन xi ज्याला आपण म्हणतोय त्याचं आपल्याला डिस्ट्रीब्युशन फाइंड करायचं आहे. मग त्याचं डिस्ट्रीब्युशन फाइंड करत असताना आपण PGFचा आधार घेऊन फाइंड करणार. मग आता इथं गिवन दॅट x1, x2 सो ऑन xk आर आय डी रँडम व्हेरिएबल्स हॅव्हिंग जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर p. म्हणजेच काय, x1 फॉलोज जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशन p, त्याचं PGF आपण लिहू शकतो p x1 ऑफ s इज इक्वल टू p इंटू 1 मायनस qs रेस टू -1. हे पहिल्यांदा x1चं आपण PGF लिहिलं. तसंच x2चं PGF, कारण x2 पण जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशनच फॉलो करतोय, त्यामुळे त्याचं जे PGF आपण लिहिणार ती p x2 ऑफ s इज इक्वल टू p इंटू 1 मायनस qs रेस टू -1. तसंच सगळ्या व्हेरिएबलची शेवटचं व्हेरिएबल जे आहे ते xk, केथव व्हेरिएबल जे आहे ते xk फॉलो जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर p हॅव्हिंग PGF p xk ऑफ s इज इक्वल टू p इंटू ब्रॅकेट 1 मायनस qs रेस टू -1. अशा पद्धतीनं ते मी लिहिणार आहे. मग आता मला काय करायचं आहे तर ह्या सगळे जे के व्हेरिएबल आहेत त्या के व्हेरिएबलच्या ॲडिशन जी आहे म्हणजे समेशन xi आय रनिंग फ्रॉम 1 टू k, त्याचं मला काय करायचं आहे, डिस्ट्रीब्युशन फाइंड करायचं आहे. तर ते डिस्ट्रीब्युशन मी कसं काय फाइंड करणार बघा. आवर एम इज टू फाइंड द डिस्ट्रीब्युशन ऑफ सम, दॅट इज समेशन xi आय रनिंग फ्रॉम 1 टू k. मग मी काय केलं, त्या समेशनला झेड असं कन्सिडर केलं. म्हणजेच मग मला काय काढायचं आहे, PGF ऑफ झेड काढायचं आहे. आता ते PGF कुठल्या डिस्ट्रीब्युशनच्या PGF सारखं दिसतंय त्याच्यावरून मी ठरवणार की ह्या समचं डिस्ट्रीब्युशन हे आहे. म्हणून मी PGF ऑफ झेड इज इक्वल टू PZ ऑफ S, दॅट इज इक्वल टू एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ S रेस टू झेड. झेड म्हणजेच काय तर x1 प्लस x2 प्लस डॉट 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 प्लस xk आहे. आता इथं पॉवरची ॲडिशन आहे म्हटल्यावर मी काय करणार, त्याचा बेस सेपरेट करून प्रत्येकाला सेपरेट पॉवर लिहिणार. त्यामुळे एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ S रेस टू x1 इंटू S रेस टू x2 इंटू डॉट 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 S रेस टू xk असं लिहिलं. आता हे जॉईंट एक्सपेक्टेशन आहे सगळ्या फंक्शनचं,
त्या रँडम व्हेरिएबलच्या, परंतु ते रँडम व्हेरिएबल सगळे कसे आहेत, इंडिपेंडंट आहेत. x1 x2 सो ऑन xn xk हे इंडिपेंडंट आहेत. त्यामुळं मी त्यांचं जॉईंट एक्सपेक्टेशन जे आहे ते मी सेपरेट एक्सपेक्टेशनचं प्रॉडक्ट लिहू शकतो. सो देअर विल बी expected value of s raised to x1 into expected value of s raised to x2 dot 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 into expected value of s raised to xk. आता हे expected value of s raised to x1 जे आहे ते आपल्या डेफिनेशननुसार पीजीएफच्या डेफिनेशननुसार काय आहे, x1चं पीजीएफ आहे. त्यामुळे मी त्याच्याबद्दल px1 ऑफ s लिहू शकतो. एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ s रेस टू x2 बद्दल px2 ऑफ s लिहू शकतो, म्हणजे pgf ऑफ x2. तसंच पुढं pgf ऑफ xk. अशा पद्धतीनं सगळ्या pgfचं मल्टिप्लिकेशन तिथं येणार. मग आता मी नेक्स्ट लाईनला सगळ्या प्रत्येक व्हेरिएबल जे आहे x1 x2 आणि xk सगळ्या व्हेरिएबलचं pgf मी काय करणार तिथं पुट करणार आणि त्याचं मल्टिप्लिकेशन घेणार. इथं मी काय केलं, प्रत्येक व्हेरिएबलचं pgf पुट केलं, p इंटू 1 मायनस QS रेस टू -1 हेच pgf आहे प्रत्येक व्हेरिएबलचं. आता मग काय झालं तर ह्या मल्टिप्लिकेशनमध्ये p असं किती वेळा मल्टिप्लायर आहे किंवा पीची जी पॉवर आहे ती 1 1 1 अशी किती वेळा असणार तर k व्हेरिएबल असल्यामुळं k वेळेला असणार. त्यामुळं त्या प्रत्येक पॉवरची ॲडिशन k टाइम्स येणार, म्हणजे p रेस टू 1 + 1 + 1 असं, म्हणजे पीचं मल्टिप्लिकेशन k वेळेला आहे. याचा अर्थ p रेस टू k येणार तिथं. म्हणजे 2चं मल्टिप्लिकेशन 3 वेळेला असेल, 2 गुणिले 2 गुणिले 2, तर आपण त्यावेळेला 2 रेस टू 3 लिहितो. तसं p इंटू p असं k टाइम्स असेल तर आपण p रेस टू k लिहिणार त्याचं मल्टिप्लिकेशन. सो इथं आपण काय लिहिले, p रेस टू k लिहिलेलं आहे. तसंच 1 मायनस QS रेस टू -1 आहे. तसंच 1 मायनस QS रेस टू -1 असं k टर्ममध्ये आहे. त्यामुळे 1 मायनस QS रेस टू मायनस ब्रॅकेटमध्ये त्यांच्या सगळ्या जेवढे पॉवर आहेत 1 1 1 अशा k टाइम्स 1 1 1 ची ॲडिशन होणार. त्यामुळं 1 1 1 ची k टाइम्स ॲडिशन म्हणजेच k, म्हणजेच 1 मायनस QS रेस टू -1चं मल्टिप्लिकेशन k वेळेला आहे, म्हणून 1 मायनस QS रेस टू -k असं तिथं आपल्याला मिळणार. आता तुम्ही तर RHS जर बघितली, म्हणजे हे जर बघितलं फायनल pgf p रेस टू k इंटू 1 मायनस QS रेस टू -k हे जर बघितलं तर दिस इज अ pgf ऑफ निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर k अँड p. त्यामुळं आपण काय म्हणू शकू तर दिस इज अ pgf ऑफ z, आणि pgf ऑफ z म्हणतो आपण ज्यावेळेला त्यावेळेला ते pgf कुणाचं आहे तर झेडचं, म्हणजेच समेशन ऑफ xi रनिंग फ्रॉम 1 टू k. म्हणजे आपण काय म्हणणार, झेड फॉलोज निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर k अँड p, म्हणजेच इथं समेशन xi रनिंग फ्रॉम 1 टू k फॉलोज निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर k अँड p. म्हणजेच x1 x2 असे xk जे जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशन फॉलो करत होते त्या सगळ्या रँडम व्हेरिएबलची बेरीज ही काय करते, निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन फॉलो करते विथ पॅरामीटर k अँड p. यालाच म्हणतात निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन इज अ जनरलायझेशन ऑफ जॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशन. अशा पद्धतीनं आपण निगेटिव्ह बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन बद्दल माहिती घेतलेली आहे. आपल्याला काही शंका असेल तर आपण कमेंटमध्ये लिहू शकता. ओके, आपण हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.